माझे नाव ध्रुवंकुर उमेश रांजेकर आहे. अलिबाग, राहतो, महाराष्ट्र. आमच्या मॉडेलचे नाव सुरक्षित सामान वाहक रेल्वे स्टेशन आहे. गेल्या वर्षी मी आई बाबांसोबत आजी आजोबांसोबत रेल्वे स्टेशनवर गेले होतो. तेव्हा मी पाहिले की माझे आजी आजोबा जिना चढत होते. तेव्हा मी त्यांना बोललो रे लिफ्टवरून जा, पण ते लिफ्ट फुल असल्यामुळे ते जिना चढत होते. त्यांना खूप त्रास होता मी पाहिले. मग माझ्या डोक्याला एक सुचली की आम्ही त्या स्लायडिंग ब्रिज केला. त्याच्याने ते आरामात स्लायडिंग ब्रिजवर उभे राहिले की आरामात स्लायडिंग होईल. स्लायडिंग झाल्यावर ते आरामात दुसऱ्या स्टेशनवर जाऊ शकतात. त्यांना खूप त्रास पण होणार नाही, सामान पण आरामात जाऊ शकतं. आणि रेल्वे आली ना की ते ऑटोमॅटिक सेन्सर त्यांना इलेक्ट करून ते ऑटोमॅटिकली स्लायडिंग ब्रिज पाठी होईल आणि रेल्वे जाईल आणि ते ऑटोमॅटिकली परत पडेल. त्याच्यामुळे लोकांना कुठला त्रास होणार नाही. जेव्हा पॅसेंजर आले नसेल, जेव्हा रेल्वे आली नसेल तेव्हा स्लायडिंग ब्रिज असं पडलेलं असेल. त्याच्यावर आरामात पॅसेंजर सामान येऊ शकतात आणि आरामात जाऊ शकतात. जेव्हा रेल्वे येईल तेव्हा सेन्सर आवाज येऊन ऑटोमॅटिकली तो पाठी होईल आणि रेल्वे जाईल. रेल्वे गेली की परत ते सेन्सरला कनेक्ट होऊन ते परत पुढे जाईल आणि पॅसेंजर आरामात जाऊ शकतात परत. याच्यामुळे सर्व वृद्ध आणि मुलं आरामात जाऊ शकतात. याच्यामुळे कोणाला जिना चढायचा त्रास होणार नाही. हे सगळं करण्यासाठी आपल्याला खूप जास्त खर्च होणार नाही आणि कमी खर्चात हे होईल. असं प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बसवल्यास याचा वापर हजारो लोकांमध्ये होईल. माझ्या मते ही सिस्टीम 2 ते 3 लाखमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बसवता येईल. अशा सिस्टीममुळे ओव्हरहँड ब्रिज आणि जिन्याचा हे होणार नाही. अशा प्रकारच्या सिस्टीममुळे ओव्हरहँड ब्रिज आणि जिन्याचा वापर होणार नाही. त्याची गरजसुद्धा लागणार नाही. सर्व लोक या स्लायडिंग ब्रिजचा वापर करून आरामात प्लॅटफॉर्म पार करू शकतील.